शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर 15 ऑगस्ट पूर्वी भीक मागो आंदोलनाचा ब्लॅक पॅन्थर पक्षाचा इशारा. आरक्षणाच्या जागांवर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना मंजूर दिल्याचा गंभीर आरोप. मागासवर्गीय उमेदवारांचे प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याची मागणी. कोल्हापूर येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयात भ्रष्टाचार होत असून आरक्षणाच्या जागांवर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांच्या प्रस्तावांना मंजुरी देऊन मागासवर्गीय उमेदवारांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप ब्लॅक पॅन्थर पक्षाने केला आहे. या प्रकाराची चौकशी करून प्रलंबित प्रस्ताव मंजूर न झाल्यास 15 ऑगस्टपूर्वी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर भीक मागो आंदोलन करण्यात येईल आणि त्यातून जमा झालेली रक्कम शिक्षण उपसंचालक कार्यालयाला देण्यात येईल असा इशारा पक्षाने दिला आहे. या संदर्भातील निवेदन ब्लॅक पॅन्थर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई आणि जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयाला दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की जिल्ह्यातील अनेक शिक्षण संस्थांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, NT आणि VJNT प्रवर्गातील आरक्षणाच्या जागा रिक्त असतानाही उमेदवार उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करून खुल्या प्रवर्गातील उमेदवारांच्या नियुक्ती प्रस्तावांना मंजुरी दिली जात आहे. या प्रक्रियेत आर्थिक व्यवहार होत असल्याचा गंभीर आरोपही पक्षाने केला आहे. योग्य प्रस्ताव सादर करूनही किरकोळ त्रुटींची कारणे दाखवून मागासवर्गीय उमेदवारांना नोकरीपासून वंचित ठेवले जात असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. काही कर्मचारी व अधिकाऱ्यांना शिक्षण कायद्याची पुरेशी माहिती नसल्याने उमेदवारांची दिशाभूल होत असून अनेकांना महिनोन-महिने कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दप्तर दिरंगाई कायद्याअंतर्गत कारवाई करावी. अनेक वर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची चौकशी करावी. तसेच जिल्ह्यातील शिक्षण संस्थांमधील आरक्षणाच्या सर्व जागा 15 ऑगस्टपूर्वी भरून मागासवर्गीय उमेदवारांचे प्रलंबित प्रस्ताव तातडीने मंजूर करावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अन्यथा शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर भीक मागो आंदोलन छेडून त्यातून जमा झालेली रक्कम कार्यालयात जमा करण्यात येईल असा इशारा ब्लॅक पॅन्थर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई, जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे, देवचंद कांबळे आणि दयानंद होन्नाळकर यांनी दिला आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.